मी पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाज गोळे यांचा 15वा वंशज आणि रायगडावर चालू असलेले निकृष्ट बांधकाम आणि जे भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. रायगड प्रचार समितीच्या वतीने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आणि ह्या माझ्या सहकारी ॲडव्होकेट अर्चना मारणे याही माझ्यासोबतच काम करतात आणि आमच्या समितीच्या मार्फत आम्ही दोघे इथे आलो आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रायगडवर चालू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या ज्या काम झालेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं रायगड प्राधिकरणाच्या मार्फत निकृष्ट दर्जाचं जे बांधकाम झालेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला SIT चौकशी हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड प्राधिकरण बरखास्त करण्यात यावं आणि जे काही SIT रायगड प्राधिकरण बरखास्त झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये त्वरित नवीन समिती स्थापन करून जे काही काम चालू आहे ते सुरळीत चालू झालं पाहिजे पुढे. आणि आम्हाला कुठेही वाटत नाही की रायगडाचं काम कुठेतरी थांबावं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे अजून एक की थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे. कारण की काय आहे की आज तुम्हाला माहिती आहे की कसे ऑडिट झाल्यानंतर पुरावे कसे लपवले जातात, तसेच पुरावे काही माझ्याकडे आहेत की जुने लपवलेले आहेत की जे काही चौकशी थर्ड पार्टी ऑडिट होईल तिथे संपूर्ण जे काही बांधकाम आहे ते पूर्ण पाहिलं जाईल. त्या चौकशीसाठी आम्हाला ज्या ऑडिटसाठी आम्हाला जे काही वेगवेगळ्या सरकारने वेगवेगळ्या आर्किओलॉजिकल कॉलेजचे प्रोफेसर बोलवावेत, त्यांना तिथे एकत्र बोलवून ते असतील, शिवभक्त असतील आणि SIचे अधिकारी असतील, त्याचबरोबर रायगड प्राधिकरणाचे काही अधिकारी असतील, PWDचे अधिकारी असतील, हे सगळे तिथे एकत्रित असणार आणि त्याच वेळेस तुमचे जे पत्रकार बांधव आहेत ते तिथे असतील आणि ह्या सगळ्यांच्या समोर त्या कामाची चौकशी होईल. म्हणजे तिथे जे काही त्यांनी बांधकाम केलेलं आहे ते कसं पडतंय, त्याच्यामध्ये काय वापरलं गेलेलं आहे ते आपल्याला तिथं चौकशी करून पुढे जाता येईल. आणि हे तर सांगितलं. त्याच्यानंतर आज रायगड प्राधिकरणाच्या मार्फत जे काही काम चालू आहे, जे काही टॉयलेट बाथरूम उभारलेले आहेत ते एक टॉयलेट बाथरूम तिथं चांगल्या स्थितीमध्ये उभारू शकत नाही, तर आम्हाला त्यांच्यावर विश्वासच नाही, तर ते गड काय चांगल्या स्थितीमध्ये उभारू शकतात आणि त्याचं जतन आणि संवर्धन करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक आहे की गडावर कचरा का होतोय ते आपण समजून घेतलं पाहिजे. रायगडावर कचरा होण्यामागचं कारण काय की रायगडावर पाणी उपलब्ध नाहीये पर्यटकांसाठी. जर पाणी उपलब्ध असतं तर गडावर कचराच झाला नसता. दुसरी गोष्ट म्हणजे जर पाणी उपलब्ध असतं तर टॉयलेट बाथरूमची सुविधाही त्यांना देता आली असती, बांधकाम चांगल्या दर्जाचं झालं असतं. जर ते गडावर पाणी उपलब्ध करू शकत नाही तर त्यांना काय अधिकार आहे की रायगड प्राधिकरणाच्या खुर्चीवर बसायचं प्रत्येक अधिकाऱ्याला. एकच सांगायचंय, 2017 मध्ये जो DPR आलेला आहे आणि DPR नंतर रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली आणि हे मागणे आहेत, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, जग जाहीर आहे, जाऊन तुम्ही रायगडावरती जरूर बघा, आमच्यावर विश्वास ठेवू नका. DPR मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये जे त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे आणि ती कमिटमेंट 8 ते 9 वर्ष जुनी आहे, आम्ही नवीन काहीच मागणी करत नाहीये, त्याच्यात रायगड प्राधिकरण सपशेल फेल झालेलं आहे. बेसिक सोयी सुविधांचा अभाव, जसं की स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, कचऱ्याचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर रायगडाची सुरक्षितता. कुठल्याही मॉलमध्ये गेलं तरी तुमची बॅग चेक केली जाते, रायगडावर केली जात नाही. त्यामार्फत तिथं मग दारूची बाटली जाते आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. कुठल्याही मॉलपेक्षा रायगड काही छोटं वाटतं का तुम्हाला? युनेस्कोच्या नामांकनाला जर उद्या काही धोका झाला तर याला संपूर्णपणे म्हणजे जबाबदार आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि रायगड प्राधिकरण राहील. रायगड प्राधिकरण सपशेल फेल्युअर आहे रायगड प्राधिकरणाचं. तर ह्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित रायगड प्राधिकरणाच्या सर्व पदस्थांनी येत्या 15 दिवसाच्या आत राजीनामा द्यावा. त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत, कोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करणार आहोत. आम्ही छोटे लोक आहोत, छोटे मावळे आहोत, तरी पण आम्हाला ज्या पद्धतीने हा लढा देता येईल तो देणार. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून, या प्रेसच्या माध्यमातून तमाम जगभरातल्या शिवशंभू प्रेमींना एकच आवाहन मी करते की हा आमचा वैयक्तिक लढा नाही, आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी कुठल्याही प्रॉपर्टीसाठी लढत नाही आहोत. उद्या आपण 500 वर्षांनी नसू, पण रायगड हा साक्षीला तिथं असणार आहे. आपल्या पिढ्या उद्या रायगडच नसेल तर म्हणतील शिवछत्रपती महाराजच नव्हते. त्याला जबाबदार कोण, ह्याचं उत्तर मला प्राधिकरणाने द्यावं. आणि संपूर्ण जगभरातल्या शिवशंभू प्रेमींनी ज्यांना इतिहासाविषयी आस्था आहे अशा सगळ्यांनी यात सामील व्हावं. कारण का असं म्हणतात, जो स्वतःचा इतिहास विसरला त्याचा भविष्यकाळ अंधकारमय आहे. सर्जनशील न्यूज